तो की सेक्शुअल इंटरकोर्सलाच प्रॉब्लेम आहे लोकांना. अच्छा. वेळच मिळत नाही. हो, सकाळी मुंबईला जातो, रात्री येतो, आम्ही थकलेलो असतो. बरोबर आहे. म्हणजे इट्स अन ऍक्ट ना, राईट, यू शुड एन्जॉय. ऑफकोर्स ऑफकोर्स. म्हणून जर का सेक्शुअल हिस्ट्री विचारली तर आमचं महिन्यातून एकदा होतं. मग कशी प्रेग्नन्सी एका मैत्रिणीचं मी पोस्ट प्रेग्नन्सी डिप्रेशनमुळे सुसाईड. पोस्ट प्रेग्नन्सी नंतर पण जे डिप्रेशन येतं, पोस्टपार्टम डिप्रेशन जे म्हणतात, ते पूर्वी ऐकवातच नव्हतं. बरोबर. आता हे जेन्युइनली खूप वाढायला लागलेलं आहे. पण अशा पण बायका तुम्ही कधी बघितल्यात का की ज्यांना करिअरमुळे दूध पाजता येत नाही किंवा ते पाजत नाही, दे आर नॉट दॅट मच कीन आणि असतात पण कमी आहेत. क्रिएट ब्रेस्ट फिडिंग मध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण कमी. आता ते कसं झालेलं असतं, 50 नंतर अजून वेगळा लाईफस्टाईल, बरोबर, वेगळा फेज आहे बरोबर. त्यांच्यामध्ये पाळी गेलेली आहे, हायपरटेन्शन, डायबिटीज, थायरॉइड, स्टार्ट लिव्हिंग लाईफ म्हणतात तसं. पोस्ट मेनोपॉझल इट्स अ स्टार्ट असं आम्ही म्हणतो. आता खूप वेळेला असं होतं की गोळी घेतल्यावरच मला पाळी येते. आता कुठली 14-15 वर्षाची मुलगी आली, आधी नवीन असा विचार आहे की महिन्याला तिला पाळी यायची गरज नाही. अच्छा. 8 ते 9 पाळ्या आल्या तरी बस झालं. तर फर्टिलायझेशन म्हणजे त्या शुक्रजंतू आणि अंड्याचं फर्टिलायझेशन चान्सेस असतं, तर हे होत नाही, म्हणून पाळी त्यांची येत नाही. बरोबर. म्हणून जर का तुमची अनओव्युलेटरी सायकल असतील म्हणजे तुमचं, तर फर्टिलायझेशन कसं होईल. आता सॅनिटरी पॅड्स पण हार्मफुल आहेत असतो, त्याचे काय वेगळे उपाय आहेत आणि ते किती सेफ आहेत? सॅनिटरी पॅड्स हार्मफुल नाही आहेत, इको फ्रेंडली नाही आहेत असं म्हणायला, पण कप्स आर सेफ एवढं नक्की. पण IVF बद्दल बोलतो, IVF प्रक्रियेतून जाताना कपलला काय काय मेंटल स्ट्रेस फेस करायला? मेंटल आणि फायनान्शियल तर आहेच, कारण तो एवढा असतो. आता त्याच्यामुळे सुद्धा मेंटल आणि परत गॅरंटी नाही. आजकाल खूप लोक म्हणतात की आता सगळीकडे डॉक्टर C-सेक्शनच करायला सांगतात, तर ह्याच्यात किती तथ्य आहे आणि ह्याच्याबद्दल काय? सिझेरियन सेक्शनचं प्रमाण वाढलं आहे तर म्हणतात ते सत्य आहे.